रायगडावर जरांगे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतलेली आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर जरांगेंनी राजेंची धावती भेट घेतल्याची माहिती आहे। आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला आणि त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावर जाऊन संभाजीराजेंची भेट घेतलेली आहे आणि तीच दृश्य रायगडावरची राज्याभिषेक सोहळ्यानंतर जरांगे पाटील यांनी राजेंची धावती भेट घेतली आहे। रायगडमधून आपण ही बातमी पाहतो। आणि 350वा राज्याभिषेक सोहळा आज दिमाखात साजरा करण्यात आला आणि अनेक कार्यक्रमांचं सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आलं होतं आणि याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीराजेंची जाऊन धावती भेट घेतली। पुढे जाऊयात आणि मराठा समाजाचा फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये चालला। आता 8 जून पासून अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार मनोज जरांगे पाटलांनी रायगडवरून ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। तर आज संभाजीराजेंची धावती भेट रायगडवर जाऊन जरांगे पाटील यांनी घेतली आणि त्यानंतर मराठा समाजाचा फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये चालला आणि आता 8 जून पासून अंतरवालीमध्ये पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी रायगडमध्ये प्रतिक्रिया देताना केलेलं आहे। गाव मला हलून देत नाही, गाव मला तिथून हलून देत नाही। मी हो म्हणलो होतो, मी चाललो, गाव हलू देत नाही, ओक्साबोक्सी रडतंय, गाव हलू देत नाही। पण बाकीच्या विषयात मी बोलणार नाही, तो सरकारचा डाव आहे। पण इथं नको राजकारण, इथं राजसाजरीवर नको। माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत येणं गरजेचं होतं ती आणि मायबाप समाजाचा फॅक्टर आहे तो, माझा नाही।